आपण कुठं आलोय? रतनपेटा. नाही, नाव फारच अवघड आहे. नमस्कार मित्रांनो, आज हुबळीतला आपला शेवटचा दिवस. आम्ही 2 दिवस इथंच राहिलेलो आहोत ताईकडे, आणि हे ताईचे मिस्टर. आपण आता घर बघूया त्यांचं. कसं आहे, अतिशय सुंदर बंगला बांधलेला आहे आणि प्रशस्त आहे. या हेलो अंकल, हमको आवाज नहीं आ रहा. कॉल हेलो, ये वाला देवघर देखना. नहीं, आज एग्जाम नहीं है. हाँ, छोटासा किचन, त्याच्यात पसारा फार असतो. आमचा 2 बेडरूम असतो. ही आहे म्हणजे दुसरी, रूम खूप मोठी आहे. ओके. आणि त्या साईडला गॅलरी. हा, तुम्ही गाडीत बसा, म्हणजे कोणतरी ऍटलीस्ट एक बसलं ना. गणपती बाप्पा मोरया. मोरया. फ्लावर का रखे आपने? हे याला सांग रे, ऐकत नाही. विराज मागे जा बाळा. आम्ही आता याना केवढं चाललो आहोत. मुंबईवरून निघालेलो आहोत. याना केवढला इथे आता एलावूर मध्ये छान उडपी हॉटेल आहे. ते उडपी हॉटेलमध्ये इथे आम्ही मसाला डोसा, टप्पा, पुरी भाजी, उपमा आणि हे सगळे आयटम इथे आम्ही मागवलेले आहेत. आता आम्ही खाणार, मस्त एन्जॉय करणार आहे. खूप टेस्टी आहे. आमच्या सरांनी सांगितलेले एन्जॉय करणार. एक गो मसाला डोसा इधर ही कसं आहे रे? चमक चलो, चमक चलो. अरे कुठेतरी गाडी जाओ.
हां पार्किंगला प्रशस्त जागा आहे इथे, पूर्ण माहिती दिलेली आहे. आणि या ठिकाणी त्याला मायथॉलॉजिकल बॅकग्राऊंड काय आहे. वा, कसलं जंगल आहे, पूर्ण डेन फॉरेस्ट आहे. आणि फायनली आम्ही पोचलो आहे याना केवच्या जवळ. आता इथून साधारण 1.5 किलोमीटरचा ट्रेक आहे, हे पण जंगलामधून. आणि आज गर्दी नाही आहे, सोमवार असल्यामुळे. हां, रस्ता खूप डेंजरस आहे, पण साधारण 150 रुपये घेतलेत आमचे. मोठी लोक आम्ही 7, 8, 9 जण आहे. काय करतो माझं ती दिसती ती याना केव. चप्पल काढा, चला. ए चप्पल काढा. चप्पला काढल्या सगळ्यांनी, चला चला. इकडून आहे. नको नको, कहाँ से जाने का. तिकडं नाही आला, इकडे चालते की. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाहीये. कॅमेरा, अरे कॅमेरा समोर असं नाही करायचं सारखं. श्री क्षेत्र याना हिल्स का टिकट यहाँ काउंटर है. ये 10 रुपये बड़ों के लिए और 5 रुपये छोटे बच्चों के लिए. फॉरेस्ट डिपार्टमेंटचे चार्जेस वेगळे आहेत, जे पहिले भरले होते आपण. आणि याना केवचे चार्जेस वेगळे आहेत, त्यामुळे 2 वेळा चार्जेस भरावे लागतात. लवकर या ना. कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यात पश्चिम घाटाच्या दुर्गम आणि हिरवागार वनराईत वसलेल्या याना केव हे केवळ नैसर्गिक सौंदर्याचेच नव्हे तर भूगर्भशास्त्र आणि पौराणिक कथेचेही अप्रतिम उदाहरण आहे. पुण्यापासून सुमारे 500 किलोमीटर अंतरावर असलेल्या या स्थळी पोहोचण्यासाठी जवळपास 10 ते 12 तासाचा प्रवास करावा लागतो. मात्र तिथे पोहोचल्यावर हा प्रवास सार्थकी लागतो. भारतीय भूगर्भ सर्वेक्षणाने राष्ट्रीय महत्त्वाचे भूवारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या या गुहा सुमारे 270 कोटी वर्षापूर्वीच्या प्री कॅब्रियन काळातील डोलोमॅटिक चुनखडीपासून तयार झाल्या आहेत. टेक्टोनिक हालचाली आणि रासायनिक पावसांच्या सातत्यपूर्ण प्रक्रियेमुळे निर्माण झालेल्या या कास्ट रूपनामध्ये भैरवेश्वर नावाचे 120 मीटर उंच आणि मोहिनी नावाचे 90 मीटर उंच अशी 2 प्रचंड खडक शिखरे निर्माण झालेली आहेत. या गुहेशी जोडलेली पौराणिक आख्यायिका तर अत्यंत रोचक आहे, ज्यामध्ये भस्मासूर या राक्षसाच्या वधाची कथा सांगितली जाते. भस्मासुराने भगवान शिवाची कठोर तपस्या करून वरदान मिळवले होते की तो ज्याच्याही डोक्यावर हात ठेवेल तो क्षणभरात भस्म होईल. पण या वरदानाचा उपयोग त्याने शिवावरच करण्याचा प्रयत्न केल्याने शिव संकटात सापडले. तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनीचे अद्भुत रूप धारण करून भस्मासुराला नृत्याचे आव्हान दिले आणि नाचताना मोहिनीने तिचा हात तिच्या स्वतःच्या डोक्यावर ठेवला. त्याची नक्कल करताच भस्मासुराने आपल्याच डोक्यावर हात ठेवल्याने तो तात्काळ जळून भस्म झाला. असे स्थानिक श्रद्धा आहे की या घटनेच्या उष्णतेमुळेच या भागातील खडक काळे पडले आणि म्हणूनच येथील भैरवेश्वर शिखर भगवान शिवाचे तर मोहिनी शिखर भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते. याशिवाय भैरवेश्वर शिखराखाली एक प्राचीन गुहा मंदिर आहे
ज्यात नैसर्गिकरित्या निर्माण झालेले शिवलिंग आहे आणि त्यावर गंगोद्रव नावाचा पाण्याच्या धारा सतत टपकत असतात, ज्यामुळे हे स्थान आध्यात्मिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे बनलेले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने याना केव्हचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे पोहोचण्यासाठी सुमारे 1.5 किलोमीटरचा सोपा ट्रेक करावा लागतो, जो या निसर्गरम्य परिसरात आनंददायी अनुभव देतो. ऑक्टोबर ते मार्च या हिवाळ्याच्या काळातील हवामान या ठिकाणी फिरण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. ये काटी ऐसे चल रहे देखो. वही वही है. हे आपले कुठं चपला घालताना झटकून घाल. एवढं होतो तो. एवढं होतो. हॅलो, एक नंबर केव. बिल्कुल खराब. याना. या ना. जायचा रस्ता या शेडमधून आणि इकडून त्या साईडने यायचा रस्ता बरोबर ह्याच्यामधून इथे निघतो. आजूबाजूला पाहण्यासारख्या अनेक ठिकाणांमध्ये याना केव्हच्या 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या विभूती वॉटरफॉलचा समावेश होतो. कुठले हा का असली मजा तो उधर है. फुल पानी है. असली मजा उधर है. विभूती वॉटरफॉलला भरपूर पाणी आहे. थोडंसं ट्रेक आहे गेटपासून. साधारण 4 वाजले. 5 वाजता इथली एंट्री बंद करतात, त्यामुळे 1 तास आहे आता आमच्याकडे. साधारण 4 वाजले तिथं पोचेपर्यंत. प्रॉपर रस्ता बनवला वरती जाण्यासाठी.